जय हिंद लोक चळवळ आयोजित राज्यस्तरीय शेतकरी सन्मान सोहळा 2026 चे पुरस्कारार्थी आहे माननीय कृष्णा अशोक कोकणी, गाव निमोणी, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार। शेती विभागातून भात शेती, मिरची, झेंडू उत्पादन आणि व्यवसायामध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना जय हिंद लोक चळवळच्या युवा शेतकरी सन्मान पुरस्कारानं सन्मानित केलं जात आहे। मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। मी आज एकात्मिक शेतीचा अवलंब केला आहे। एकात्मिक शेती म्हणजे एकाच शेतात अनेक पिके लागवड करत असतो। ज्यामध्ये खरीपमध्ये भात लागवड आहे, भाजीपालामध्ये भेंडी आहे, वांगी आहे, मिरची आहे, झेंडूची फुले आहेत, अशा अनेक प्रकारचे पिके लागवड करत असतो खरीपमध्ये। नंतर रब्बीमध्ये DOGRचा एक प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मी कांदा बीज उत्पादन घेत असतो। त्याचबरोबर फळबाग लागवड केलेली आहे। फळबागमध्ये केशर आंब्याची लागवड केलेली आहे। केशर आंबा मी स्वतः काढतो, रेचनिंग चेंबरमध्ये ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवतो आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। जय हिंद लोक चळवळीने या वर्षाचा युवा पुरस्कार प्रदान केल्याबद्दल मी जय हिंद लोक चळवळीचे आभार व्यक्त करतो।